परिषद शाळेची पटसंख्या कमी होत असतानाचं चित्र आपण अनेक ठिकाणी पाहत असतो। पण याला कुठेतरी फाटा देत गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळा खर्रा या शाळेनं गेल्या 3 वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी समर कॅम्प लावण्यात येतोय। या समर कॅम्पच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याचा छंद जोपासण्याच्या आणि हस्तकलेच्या माध्यमातून स्वतः काही वस्तू तयार करण्याच्या कला या 6 दिवसाच्या समर कॅम्प शिबिरामध्ये शिकवल्या जातात। याचा फायदा या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। 2022-23 मध्ये आमची शाळा आदर्श शाळा हा अभिनव उपक्रम राबवून खर्रा ही जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर आली आहे। मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकावर आले आहे। तर अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। मात्र त्याला कुठेतरी फाटा देण्याचं काम जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा खर्रा तालुका गोंदिया या शाळेनं केलाय। या शाळेची 3 वर्षांपूर्वी पटसंख्या 80 होती, परंतु गेल्या 3 वर्षांपासून या शाळेत समर कॅम्प लावून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं आणि शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम करण्याच्या दृष्टीनं शाळेतील मुख्याध्यापक यांनी पुढाकार घेतला। तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत समर कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम राबवले, त्याचाच फायदा आज या शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे। 80 वर असणारी पटसंख्या आता 160 वर येऊन पोहोचली आहे। दरवर्षी या शाळेमध्ये समर कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचं काम येथील शिक्षक करतात। यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना या शाळेविषयी गोडी निर्माण होऊन पटसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरले आहे। या शाळेला विविध नागरिक भेट देत असतात, तर गोंदियातील सायकलिंग संडे ग्रुपने सुद्धा या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा सहप्रभात फेरी काढण्यात प्रदूषण वाचवा, सायकल चालवा असा संदेश देण्याचं काम यावेळी या ग्रुपने केले। या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना हस्तकला, चित्रकला, क्राफ्ट, साहसी खेळ यांसारखे विविध खेळांचा आनंद या 6 दिवसात विद्यार्थी घेत असतात आणि या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत, हे मात्र खरे। त्याचाच आदर्श इतर शाळांनी घ्यावा ही अपेक्षा आता नागरिक व्यक्त करतायत। सर, शहरामध्ये काय असतं, वेगवेगळ्या उन्हाळ्यात सुट्टी लागल्यानंतर वेगवेगळे शिबिर लावले जातात आणि शहरातील विद्यार्थी याचा लाभ घेतात, परंतु आपल्या खेड्यापाडी ग्रामीण क्षेत्रामध्ये असं नसते। आणि म्हणून आमच्या शाळेनं यावर्षी आजच्या 3रा वर्ष आहे आणि इथं उन्हाळी शिबिर चे आयोजन करून इथं मुलांना आर्ट अँड क्राफ्ट, कागदापासून बनवणाऱ्या वस्तू, सेल्फ डिफेन्सचे धडे, नृत्यांची प्रॅक्टिस आणि अजून वेगवेगळ्या पेपरवर्क आणि आंब्याच्या पानांपासून उपयोगी तोरण बनवणे, मास्क बनवणे, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना या 6 दिवसामध्ये शिकायला मिळाल्या। हो सर, 2022-23 मध्ये माझी शाळा आदर्श शाळा या अभिनव उपक्रमामध्ये जिल्ह्यातून पहिली आली आणि मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तालुक्यातून पहिली आली। 2018 मध्ये माझ्या शाळेची पटसंख्या फक्त 80 होती सर, आणि आता या घडीला माझ्या शाळेची पटसंख्या 160 झाली। जवळजवळ 5 वर्षात दुप्पट पटसंख्या झाली, कारण की आम्ही शाळेला चांगला गुणवत्तापूर्वक उपक्रम देऊन विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो सर। या शिबिरामध्ये सर गोंदियावरून काही म्हणजे स्वयंस्फूर्त युवक युवती इथं येऊन त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे धडे दिले आणि आज ह्या समर कॅम्पच्या कमाल कार्निवलच्या शेवटचा दिवस असल्यामुळे सायकलिंग संडे ग्रुप जे गोंदियावरून इथं आला आणि त्यांनी संपूर्ण गावामध्ये सोबत रॅली काढून पर्यावरण बचाव, सायकल चलाव ह्या पद्धतीनं या गावामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न सायकलिंग संडे ग्रुपने केला सर। देखिए, जब हमने यहाँ विज़िट किए थे, अलग अलग स्कूलों में हम विज़िट देते रहते हैं, तो हमें लगा कि शहर के बच्चों को तो बहुत सारी चीज़ें बहुत आराम से मिल जाती है, लेकिन जिला परिषद स्कूल के बच्चे जो गांव में पढ़ने भी दूर दूर से आते हैं चल चल के, उनके लिए कुछ किया जाए। तो हमने सोचा कि इन्हें एक समर कैंप दिया जाए जिसमें इनके
उनके स्किल को डेवलप किया जाए कि ये स्वयं रोज़गार खुद कर पाए आगे बड़े होकर। तो बहुत सारी चीज़ें हमने इसमें सिखाए, जिसमें आर्ट एंड क्राफ्ट की बहुत सारी चीज़ें थी। डॉक्टर्स टीम ने आके यहाँ पे थोड़ा जागरूकता दिए कि हमें स्वास्थ्य और दांतों की सफाई और ये सब कैसे करना चाहिए। सेल्फ डिफेंस, जहाँ बच्चों को बहुत ज़रूरी है कि अपनी सुरक्षा कैसे की जाए, उस पर हमने थोड़ा सा एक सेशन करवाए। डांस का हमने सेशन कराए, क्योंकि बहुत सारी चीज़ें हैं जो बच्चों को पहली बार यहाँ मिली है, और यहाँ बच्चों का उत्साह देख के हमें बहुत अच्छा लगा कि इस तरह के कैंप हर गांव में हर जगह होने चाहिए। क्योंकि गोंदिया तहसील में ऐसे बहुत सारे जिला परिषद स्कूल है जहाँ अब भी बहुत सारे बच्चों को बहुत कम चीज़ें मिल पाती है। तो हमारी रिक्वेस्ट सभी से रहेगी कि हमारे साथ आप सभी जुड़े और इस तरह के कैंप अपने लेवल पे करवाएं। और आज यहाँ साइकिलिंग संडे टीम ने जो गोंदिया से आकर रवि सपाटे सर और उनकी टीम यहाँ पे आके जो साइकिलिंग को लेकर अवेयरनेस की है, वो भी बच्चों के लिए बहुत नया अनुभव था। क्योंकि बच्चे साइकिलिंग तो करते हैं, लेकिन उन्हें पता नहीं है कि साइकिल से रेस में भी भाग लिया जा सकता है, साइकिल से पूरी दुनिया का सफ़र किया जा सकता है। तो ये एक जागरूकता अभियान भी हमने आज आखिरी दिन किया, क्योंकि कमाल कार्निवल में हम चाहते थे कि बच्चों को बहुत सारा धमाल मिले, इसलिए हमने इसका आयोजन किया। आमच्या शाळेत आज फॉरमकडून 6 दिवशीतील शिबिर सुरुवात झाले आहे आणि आजचा शेवटचा दिवस आणि आम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत खूप काही गोष्ट शिकलो आहोत। आणि पहिल्या दिवशी आम्ही टिश्यू फ्लावर्स बनावायला शिकलो आणि तोरण आणि सेल्फ डिफेन्सचे काही स्टेप्स शिकवले आहेत आम्हाला। आणि काल डान्सचे स्टेप पण आम्ही शिकलो आहोत। आणि मागील वर्षी आमची शाळा जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे। शेवटचा दिवस असल्यामुळे गोंदिया सायकलिंग संडे यांनी आपल्याला आज भेट दिली आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत सायकलिंग राईड पण केली आहे आणि पर्यावरणासाठी आम्ही मेसेज पण दिले आहे, पर्यावरण वाचवा। शहरातली मुलं क्लास लावतात, आम्ही तसे काय नाही केले। गोंदियातले काही युवक आम्हाला समर कॅम्प शिकवले। 6 वाजे ते 9 वाजेपर्यंत आम्हाला पहिल्या दिवशी तोरण मास्क बॅचेस हे बनवणं शिकवले। आणि आज शेवटचा दिवस आपल्याला आज गोंदिया सायकलिंग संडेनं भेट दिली आहे, आम्ही त्याच्यासोबत राईड पण केली आहे। मला या 7 दिवसात खूप काही शिकायला मिळालं आहे। प्रत्येक वर्षी आम्हाला असेच काही ना काही शिकायला मिळायला पाहिजे। आमच्या शाळेत गोंदियावरून काही युवक युवती आले होते आणि आमच्या शाळेत 6 दिवसांची त्यांनी शिबिर केला। त्या शिबिरमध्ये आम्हाला कागदाच्या खूप काही वस्तू बनवायला शिकवल्या, जसा की कागदाची फुले, कागदाचे मास्क, असे खूप काही आम्हाला बनायला शिकवलं। आणि सायकलिंग संडे या ग्रुपने आमच्या शाळेला भेट दिली व सायकलिंग केली। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।